शेतकी संघाच्या मालकीच्या जागेवरील कथित बेकायदेशीर बांधकाम तसेच संघाची जागा स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या प्रयत्नांविरोधात सटाण्याचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी सटाणा नगर परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे। सुहास पवार हे देखील सोनवणे यांच्या समवेत उपोषणास बसले आहेत। शेतकी संघ हा शेतकऱ्यांच्या मालकीचा असून त्याचे सुमारे 7,500 सभासद आहेत। मात्र सध्या केवळ 21 सभासद शिल्लक असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे। संघाच्या लाखो रुपये किमतीच्या जागेवर खासगी बांधकाम सुरू असून हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान नगर परिषदेच्या थकीत कराच्या वसुलीपोटी पालिकेला शेतकी संघाकडून 10 प्लॉट देण्याचे निश्चित झाले होते। मात्र संबंधित प्लॉट इतरांच्या नावावर खरेदी झाल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे। शेतकी संघाची मौल्यवान जागा स्वतःच्या नावावर करून घेण्याचा कथित प्रयत्न तातडीने थांबवून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी तसेच बेकायदेशीर बांधकामाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकी संघाच्या मालमत्तेचे संरक्षण करून संबंधित प्रकरणात पारदर्शक व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे। महाराजांच्या पुण्यनगरी बागलाण तालुक्यातील संघ हा खाजगीकरणासाठी वैयक्तिक कुटुंबांसाठी वापर होते। तो 7,500 सभासदांचा संघ असल्यावर वैयक्तिक खाजगीकरणासाठी त्यांनी उपभोग चालवलेला आहे आणि जी संघाची 7,500 सभासदांचा जी संघ आहे हा फक्त 21 सभासदांचा राहिला आहे। 7,500 सभासद असल्यावरती फक्त आज रोजी फक्त 21 सभासद आहेत। तर ही मालमत्ता संघाची जेवढी मालमत्ता आहे लाखो रुपयाची ही यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली, स्वतःच्या मुलांच्या नावावर करून घेतली, स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतली आणि सटाणा नगर परिषदेला जे करापोटी जे 10 प्लॉट दिलेले होते ते सुद्धा प्लॉट हे यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने करून घेतलेले। म्हणून आम्ही या ठिकाणी जी संघाची मालमत्ता आहे आणि तिच्यावरती जे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे आणि जे बिल्डरला दिलेलं आहे हे शेतकी संघ हा शेतकऱ्यांचा संघ असल्यामुळे हा शेतकऱ्यांच्या याच्याकरता कसा उपयोगी पडेल एवढ्याकरता हे जेवढे सभासद कॅन्सल केले तेवढे सभासद परत वर्ग करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या ताब्यात हा संघ देण्यात यावा।